नमस्कार, मी डॉक्टर आदित्य इंदानी तुमचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात मनापासून स्वागत करत आहे। प्रेक्षको, चरक संहितेत एक सुंदर अशी ओळ आलेली आहे। परीक्षेस्य हितम देहो आहार संभवा। याचा अर्थ जशी आहाराची प्रकृती तशीच देहाची स्थिती। बदललेल्या काळात बदललेला आहार जसे की आंबट, तेलकट, तिखट पदार्थ यांचे सेवन आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे ॲसिडिटीचे प्रमाण वाढते। याशिवाय अनियमित झोप, अयोग्य व्यायाम, दैनंदिन जीवनातील वेळपत्रिकेचे अनियंत्रण यामुळे शरीरावर ताण येतो आणि पचनसंस्था बिघडते। म्हणजेच अयोग्य आहार आणि अयोग्य विहारामुळे आपल्याला ॲसिडिटी निर्माण होऊ शकते। मग याची लक्षणे कुठली तर छातीत जळजळ होणे, आंबट ढेकार येणे आणि पचन बरोबर न होणे हे आहे। यासाठीच योग्य ते आहार, योग्य ते विहार आणि औषधाच्या मदतीने, आयुर्वेदाच्या मदतीने आपण या रोगांवर विशेषपणे उपचार करू शकतो, या रोगांना टाळू शकतो, या रोगांवर उपचार करू शकतो। तर आजचा आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे, ॲसिडिटी आणि त्यावरील आयुर्वेद उपचार। आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे, ॲसिडिटी आणि त्यावरील आयुर्वेद उपचार। आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद विषयातील तज्ञ डॉक्टर संदीप काळे सर। सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। सरांची थोडक्यात मी तुम्हाला ओळख करून देतो। सरांनी BAMS ही पदवी पुणे येथील अष्टांग आयुर्वेद कॉलेज येथून घेतलेली आहे। त्यांचे MD हे नागपूर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालय येथून झालेलं आहे। तसेच सर आता सध्या PhD करत आहे। PhDचा सरांचा विषय आयुर्वेद रक्त परीक्षणातून वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचे प्रमाण कसे जाणून घेता येईल यासाठी सरांनी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतलेली आहे। सरांचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रसिद्ध झालेले आहे। याशिवाय पुणे व नाशिक येथील लोकमत व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये आरोग्यविषयक लेख सरांचे प्रसिद्ध झालेले आहे। पुणे येथे आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या मार्फत आयुर्वेद या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सगळे वैद्य लोकांना एकत्र करण्यासाठी सरांनी काम केले आहे। याशिवाय सरांची BAMSच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 2 पुस्तके देखील प्रकाशित केली आहे। 2013 साली MPSCच्या मार्फत सरांची निवड पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून झालेली आहे। कोविडच्या काळामध्येही आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुर्वेद टॉक या YouTube चॅनलच्या मार्फत त्यांनी अनेक विषयांवर आपली व्याख्याने प्रसारित केली आहे। तर असे बहुगुणी वैद्य आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। तर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्त याचा आयुर्वेदात कुठे उल्लेख आहे का? नमस्कार। सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम सर्व आरोग्याला जपणारे आणि आरोग्य संपदा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद आणि हा विषय आपण आज घेतला याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार। तर ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्त असं आयुर्वेद त्याचा विचार करतं आणि आयुर्वेदामधील 2 जुने ग्रंथकार म्हणजे चिकित्सक जे की माधवनिदान आणि काश्यप या दोघांनीही आम्लपित्त या नावाने या व्याधींचं वर्णन केलेलं आहे आणि याची जी लक्षणं आहेत ती साधारणतः ॲसिडिटी याच्याशी मिळती जुळती आहेत। लक्षणांबद्दल समजा मला तुम्हाला विचारायचं असेल तर बऱ्याचदा पेशंट आपल्याकडे छातीत जळजळ हे मुख्य लक्षण आपल्याकडे घेऊन येतो। तर इतर लक्षणे कुठली आहे ॲसिडिटीची किंवा आम्लपित्ताची इतर लक्षणे कुठली आहे याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच आदित्य। कसं असतं याच्यामध्ये की जळजळ छातीमध्ये होणारी हे तर प्रमुख लक्षण आहेच, परंतु या व्यतिरिक्तही बरीचशी अशी लक्षणं आहेत की जी रुग्णांमध्ये दिसत असतात। त्यामध्ये सर्वप्रथम लक्षण येतं की आपण जो आहार खातो त्या आहाराचं पचन नीट न होणं किंवा आपण आत्ता आहार घेतल्यानंतर पुढच्या 3 तासानंतर आपल्याला भूक न लागणं हे लक्षण सर्वप्रथम त्या ठिकाणी येतं। आणि या लक्षणानंतर पुढचं लक्षण असं आहे की आहार आपण खातोय, योग्य मात्रेमध्ये जेवण करतोय आणि त्यानंतर त्यातून जी मिळणारी आपल्याला एनर्जी आहे ती एनर्जी न मिळता आपण काहीही श्रम करत नसाल, काही कष्ट करत नसाल तर त्यावेळेस आपल्याला श्रम वाटणे म्हणजे थकल्यासारखं जाणवणे हे त्याचं एक लक्षण आहे। तर आहार न पचणे आणि त्याच्यानंतर थकवा येणे, त्यानंतर पोटातील जो काही आहार आहे किंवा जे द्रव पदार्थ आहेत हे वरच्या दिशेने येणे म्हणजे घशाकडे येणे हे एक त्याच्यामध्ये लक्षण प्रामुख्याने दिसतं। त्यानंतर शरीर आणि डोके हे जड पडायला लागतात, त्या ठिकाणी एक प्रकारे गुरुता त्या रुग्णामध्ये निर्माण होते आणि प्रामुख्याने लक्षण म्हणजे त्या रुग्णामध्ये
जेवणाची रुचीच नसते, त्याच्यासमोर जर आपण जेवण नेलं तर त्याला ते जेवण करावंसंच वाटत नाही. तर साधारण ही लक्षणं यामध्ये आपल्याला दिसतात. परंतु जनरली रुग्णांमध्ये अजून वेगळी लक्षणं असतात, त्याला आपण हार्ट बर्न असं म्हणतो. साधारणतः छातीतला जो इथलं हाड आहे त्याच्या एक्झॅक्टली पाठीमागे जळजळ जाणवणे. ती जळजळ छातीत एक तर त्या हृदयाच्या जवळ किंवा आमाशयाच्या जवळ किंवा पूर्ण शरीरामध्ये असू शकते. त्याचबरोबर काही रुग्णांना गॅसेस हे होतात प्रामुख्याने. तर गॅसेस होत असतील तरी सुद्धा रुग्ण आपल्याकडे येऊन सांगतो की मला ॲसिडिटी होते. त्यानंतर डोकेदुखी, ज्याला आपण हेडेक असं म्हणतो, वॉमिटिंग होणे आणि अनइझी फिलिंग, मला काहीतरी वेगळं होतंय असं त्यांना जाणीव असते. तर साधारण ही लक्षणं घेऊन रुग्ण आपल्याकडे येत असतात. तर प्रेक्षक, जसं की सरांनी सांगितलं, ॲसिडिटी किंवा आम्लपित्ताची लक्षणे, छातीत जळजळ हे लक्षण तर आहेच, पण त्यासोबत अविपाक म्हणजेच जेवणाचा बरोबर पाक न होणे आणि त्यासोबत क्लम म्हणजेच काही काम न करता थकवा वाटणे हे लक्षणसुद्धा आम्लपित्ताशी निगडीत आहे, ॲसिडिटीशी निगडीत आहे. सरांनी आणखीन काही लक्षणांवर भर दिलं, पण त्याबद्दल आपण पुढे बोलूया. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ॲसिडिटी किंवा आम्लपित्त हे का होतं, म्हणजे यामागील शास्त्रीय कारण काय? तर मुळात आपण काय करूया की ॲसिडिटी समजून घेण्यासाठी किंवा आम्लपित्त कसं होतं हे समजून घेण्यासाठी एक थोडीशी कन्सेप्ट आहे, जे शरीरामधले आपले काही घटक आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. तर मुळामध्ये आमाशय जो आहे तो आपलं अन्नपचनाचं काम करतो. तर तो कसं करतो, तर आपण स्क्रीनवर बघू शकता की आमाशय जे आहे तर त्या आमाशयामध्ये एक प्रकारचं ॲसिड हे अन्नपचनासाठी येत असतं. त्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड असं म्हणतो. बरं, हे ॲसिड कशासाठी येतं आपल्या शरीरामध्ये, तर आपण जे काही आहार्य घटक सेवन करत असतो त्यामध्ये पचायला जड असणारे, प्रोटीनयुक्त असे जे पदार्थ आहेत ते यांचं पचन होऊन ते सुलभ शरीरामध्ये शोषले जावे यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड हे मदत करत असतं. याशिवाय हायड्रोक्लोरिक ॲसिडचा अजून एक फायदा असा असतो की आपण जेवणातून जे काही आहार्य द्रव्य घेतो तर त्याच्यावर असणारे जीवाणू असतील किंवा काही मायक्रोब्स आहेत त्यांना मारण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतं. बरं, आता हे ॲसिड आपण याला असं म्हणत असताना हे ॲसिड जेव्हा आपल्या मांसपेशीने बनलेल्या आमाशयामध्ये आहे तर त्यावेळेस त्याची जाणीव आपल्याला होत नाही का, तर ती आपल्या शरीराने केलेली एक रचना आहे. तर ते ॲसिड आमाशयामध्ये येतं परंतु त्याची जाणीव आपल्याला होत नसते. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे आमाशयाच्या थोडं आपण खाली गेलो की तिथे डिओडिनम आहे, म्हणजेच त्याला आपण ग्रहणी असं म्हणतो. तर त्या ठिकाणी लिव्हरमध्ये तयार होणारं जे बाईल आहे त्याला पित्त आपण थोडक्यात म्हणूया. तर ते पित्त त्या आपल्या आहारामध्ये मिक्स होत असतं. तर हे जे दोन घटक आहेत यामध्ये फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा टप्पा याच्यामध्ये असा आहे की आपण जेव्हा आहार घेतो त्यावेळेस आपण आपल्या तोंडातून दाताच्या मदतीने त्या आहाराला बारीक करत असतो. तर ते बारीक करत असताना आपल्या शरीरामध्ये तो आहार जाण्यापूर्वी त्यामध्ये काही लाळ मिक्स होत असते, त्याला आपण सलायवा असं म्हणतो. तर ती लाळ जी आहे ती त्या अन्नामध्ये मिक्स होणं फार गरजेचं आहे. तर ती लाळ मिक्स झाल्यानंतर मग आमाशयामध्ये असणारं ॲसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड हे त्याच्यावर काम करतं. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यातून पुढे गेलं की त्या ठिकाणी बाईल म्हणजे पित्त हे काम करत असतं. आणि याचं आपण एक थोडंसं उदाहरण घेऊया. तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर एक चूल आहे आणि त्या चुलीवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्याच्या आतमध्ये तांदूळ आणि पाणी असं ठेवून आपण भात तयार करतोय. तर या ठिकाणी ते तयार करताना त्या तांदळामध्ये पाणी योग्य मात्रेत असणं गरजेचं आहे. जसं की आपण जेवताना लाळ मिक्स करणं आपल्या अन्नामध्ये, त्याचबरोबर आपण पाणी पितो, ताक पितो, सोलकढी पितो, तर द्रव पदार्थ हे योग्य प्रमाणामध्ये आहारात आपल्या जेवणात गेले पाहिजे. त्यानंतर त्याच्यावरती होते अग्नीची क्रिया, म्हणजे हे ॲसिड आहे किंवा बाईल आहे याची क्रिया होते. तर ते बाईल आणि ॲसिड हे जर का योग्य क्वांटिटीचं असेल, म्हणजे त्याची जे ॲसिडिक जे गुणधर्म आहे अन्न पचवण्याची ती क्वालिटी जर त्याच्यामध्ये उत्तम असेल तर ते अन्न व्यवस्थित पचतं. परंतु त्याची जर का ॲसिडिक कंडिशन ही कमी झालेली असेल, म्हणजे पित्त हे आहार पचण्याची ताकद नसलेलं किंवा सौम्य झालेलं असेल तर ते अन्न पचवणार नाही. तर या 3 गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत, त्या माहिती असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. तर सरांनी आपल्याला ॲसिडिटी किंवा आम्लपित्त हे आजार होतं कसं, म्हणजे याच्या मागील संप्राप्ती काय, पॅथोजेनेसिस काय, याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं. तर सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ॲसिडिटी होण्याचे कारणे कुठली, म्हणजे काय खाल्ल्याने नेमकी ॲसिडिटी होते. आणि मला हे प्रश्न नेहमी असं पडतं की दूध किंवा दुधाच्या पदार्थाने ॲसिडिटी होऊ शकते का, आम्लपित्त होऊ शकतो का, कारण हे शीतगुणात्मक असतात. तर मग आम्लपित्त जर पित्तप्रधान किंवा कफपित्तप्रधान असा व्याधी आहे, तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, काय सांगाल? नक्कीच, हा खूपच चांगला प्रश्न आहे. तर मुळात आपण आत्ता बघितलं की आमाशयामध्ये ॲसिड असतं. तर ॲसिड आपल्या शरीरामध्ये येतं आणि त्याची जाणीव आपल्याला होत नाही, परंतु
नेमकी ज्या वेळेस हे ऍसिड आपल्या आमाशयामध्ये येतं ही जाणीव जेव्हा निर्माण होते त्यालाच आपण छातीमध्ये जळजळ होणे असं म्हणतो. बरं. तर ही जाणीव का निर्माण होते तर आमाशयाच्या आतली जी काही स्किन आहे किंवा त्या मांसपेशी आहेत तर त्यांचा एक टॉलरन्स असतो. तर एका विशिष्ट लेवलपर्यंत ते आपल्याला त्याची जाणीव होऊ देत नाही. परंतु त्या ठिकाणी जेव्हा ती स्थान दूषित होतं ते स्थान खराब होतं त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागते. तर आता आपण दुधाचा प्रश्न घेऊया. तर दूध जे आहे तर साधारणपणे दुधामध्ये प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, हे असतात. तर ज्या वेळेस आपण दूध पितो तर दूध पिल्यानंतर ते पचवण्यासाठी त्या ठिकाणी ऍसिड बाहेर येतं. तर दूध पचवण्यासाठी जर आपला आग्नी चांगला असेल म्हणजे पचवण्याची शक्ती जी आहे आग्नी आपण त्याला म्हणतो ती जर उत्तम असेल तर त्या ठिकाणी ते जे ऍसिड आहे ते योग्य प्रमाणामध्ये येणार आणि ते त्या दुधाला पचवणार. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला दुधाने त्रास होणार नाही. परंतु जर त्या ठिकाणी त्या दुधाला पचवण्यासाठी येणारं ऍसिड जर अधिक मात्रेमध्ये आलं तर मग त्या ठिकाणी आपल्याला त्या दुधाने त्रास होतो. त्यामुळे दोन्ही प्रकारचे रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. तर दूध पिल्याने ऍसिडिटी कमी होते आणि दूध पिल्याने ऍसिडिटी वाढते. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या जागेचं म्हणजे त्या आमाशयाचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि तुम्ही जसं आता म्हणालात तर मुळात आयुर्वेदाने हे सांगितलं की दुधासोबत कुठलाही पदार्थ खाऊ नये. आपण स्क्रीनवर बघू शकता, आम्ही त्याची एक लिस्ट तयार केली. तसं साधारणतः दही आहे, मीठ आहे, एक मुळं म्हणून आपली पालेभाजी आहे मुळा, त्यानंतर कच्चे सलाड आहे, फळं आहेत, आंबट चिंच असेल, खोबरं, निंबू, नंतर आवळा, गूळ, हे जे पदार्थ आहेत हे साधारणतः दुधासोबत खाऊ नयेत. कारण की हे जे पदार्थ आहेत दुधासोबत जेव्हा आपण त्यांना एकत्र करतो तेव्हा त्या पचवायला त्याला जास्त ऍसिड सिक्रेट व्हावं लागतं. आणि ऑलरेडी जर त्या रुग्णामध्ये त्या आमाशयाची टॉलरन्स शक्ती जर का कमी झालेली असेल तर हे वाढलेलं ऍसिड हे अधिक आणखी त्या ठिकाणी ऍसिडिटी निर्माण करेल. त्यामुळे दूध आणि दुधासोबतचे पदार्थ हे शक्यतो एकत्र घेऊ नये असं आयुर्वेद सांगतं. ओके. साधारणतः आणखी आपण जर बघितलं तर व्यवहारात आपण बघतो की आपण कोणी आलं की आपण साधारण चहा त्यांना देतो. तर चहा दिल्यानंतर आधी आपण गार पाणी पितो आणि वरून चहा पितो. तर गार आणि गरम असे पदार्थ सोबत खाणे हे सुद्धा आम्लपित्ताला कारणीभूत आहे. किंवा सकाळी आपण उपाशीपोटी चहा घेतो काही न खाता, तर उपाशीपोटी चहा घेणं हे सुद्धा शरीराला हानिकारक आहे. याबरोबर आपण आणखी काही कारण बघितले तर त्यामध्ये दूषित आहार म्हणजे आहार हा स्वच्छ, चांगला, नवीन तयार केलेला, ताजा असा घ्यावा असं सांगितलेलं आहे. तर साधारणतः असा आहार घेणाऱ्यांना हा त्रास होत नाही. त्यानंतर विदाई आहार असा म्हटलंय. तर विदाई आहार म्हणजे काय तर भाजलेले जे धान्य असतात ते भाजलेले असल्यामुळे त्यांच्यावर ऑलरेडी अग्नीची क्रिया झालेली तर ते शरीरामध्ये जाऊन आणखी विधा निर्माण करतात म्हणजे दाह जास्त वाढवतात. त्यामुळे असे पदार्थ घेऊ नये, खाऊ नये. त्यानंतर उष्ण गुणाचे पदार्थ यामध्ये शेंगदाणे आहेत, तीळ आहे, तर हे पदार्थ घेऊ नये. तर शेंगदाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की शेंगदाणे हे सरसकट पित्तकर नाहीयेत. तर शेंगदाणे जर आपण फोडले तर ते द्विदल धान्य, त्याच्या आतमध्ये एक नार असते तर ते जास्त पित्तकर आहे. तर आपण जे काही घरामध्ये शेंगदाण्याची चटणी करतो किंवा शेंगदाणे आपण बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरण्याची पद्धत आहे. तर आपण ते शेंगदाणे फोडून त्यातली नार काढून जर त्याची चटणी केली किंवा त्याचं कूट केलं तर त्या घरामध्ये जर कोणी आम्लपित्ताचा रुग्ण असेल तर त्यांना तो त्रास होणार नाही. त्याचबरोबर मसालेदार पदार्थ, गरम पदार्थ, तळलेले पदार्थ हे सगळे ऑलरेडी आग्नीची प्रक्रिया झालेली आणि उष्ण असतात. त्यामुळे हे जर पदार्थ तुमच्या आहारामध्ये असतील तर हे तुमची ऍसिडिटी किंवा आम्लपित्त अधिक वाढवणार आहे. अगदी बरोबर. म्हणजे तेलकट, तिखट, आंबट पदार्थांसोबत दूध आणि दुधाचे पदार्थ, जड जे पदार्थ असतात पचायला त्याच्यावरही आपल्याला लक्ष ठेवणे अतिशय आवश्यक आहे. आम्लपित्त, ॲसिडिटी या पदार्थांमुळे पण होऊ शकते असं जसं की सरांनी सांगितलं. आपण सरांसोबत ही चर्चा पुढे नेणार आहोत पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा आणि आपण बोलत आहोत डॉक्टर संदीप काळेंशी. तर सरांनी विश्रांतीच्या आधी आपल्याला आम्लपित्त किंवा ॲसिडिटीची कारणे सांगितली, त्याची लक्षणे सांगितली. आपण चिकित्साबद्दल सरांकडून जाणून घेऊ. पण सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूड हे आपल्या जेवणात येत आहे. तर सर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जंक फूड हे ॲसिडिटीचं कारण होऊ शकतं? हो, नक्कीच. आपण जंक फूड जर बघितलं तर मुळात जंक फूड हे काही घरामध्ये आपण बनवत नाही, ते हे बाहेर बनवतो. तर सर्वप्रथम बाहेर बनवलेले जे पदार्थ आहेत याच्यामध्ये त्याचं हायजीन मेंटेन असणं गरजेचं आहे. तर जंक फूडमध्ये सर्वात त्याचा समावेश जर बघितला आपण तर पाव या पदार्थाचा समावेश होतो. आणि पाव जे आहे ते मैद्यापासून बनवलेले आणि
फर्मेंटेशनची प्रोसेस केलेले असतात. तर हे पदार्थ आम्लधर्मी असतात. म्हणजे हे पदार्थ सेवन केल्यानंतर हे यांना पचवायला ऍसिड हे जास्त लागतं आणि मुळात हे आम्लधर्मी असल्यामुळे आणखी ऍसिडची शरीरामध्ये निर्मिती होती किंवा पित्त त्याला अधिक लागतं पचवायला. तर आणि हे जंक फूड खाताना आपण त्याच्याबरोबर तिखट पदार्थ देखील खातो. म्हणजे चटणी असेल, मिरची, हिरवी मिरची असेल. तर हे सगळे एकंदरीत आम्लपित्ता व्याधीला पोषक असे आहेत. म्हणजे या पदार्थांनी आग्नी तर मांद्य होणारच आहे, त्याचबरोबर जे काही आहार पचनामध्ये एक आम्ल विपाक अवस्था असते तर त्याच्यामध्ये आम्ल रस हा अतिशय निर्माण होऊन तर आम्लपित्ताच्या संप्राप्तीला पोषक असं जंक फूड असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जंक फूड खाणं हे बरोबर नाही. तर जसं की सरांनी आपल्याला सांगितलं की जंक फूड याच्यामध्ये आधीपासूनच आम्लता असते आणि याच्यामुळे आपल्याला आम्लपित्त हे आजार होऊ शकतं. तर सर मला हे विचारायचं आहे की प्रकार आम्लपित्ताचे काही असतात का? म्हणजे प्रकारानुसार आपण आम्लपित्ताचं काही वर्गीकरण केलं आहे का? हो. आता बघा याच्यामध्ये कसं असतं की आपण आपलं आमाशय जर पकडलं तर आमाशयाच्या स्थानापासून वरच्या बाजूला तर आम्लपित्तामध्ये 2 प्रकार प्रामुख्याने आढळतात. म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सकांकडे जर तुम्ही गेलात तर त्याला आम्ही ऊर्ध्वग आणि अधोग आम्लपित्त असं म्हणतो. तर ऊर्ध्वग आम्लपित्तामध्ये साधारणतः आमाशयापासून वरच्या बाजूला लक्षणं दिसतात. तर यामध्ये तहान लागणे, त्यानंतर साधारणपणे जळजळ होणे छातीमध्ये, छाती किंवा छातीच्या आजूबाजूला किंवा हातापायांमध्ये जळजळ होणे, चक्कर येणे, घाम येणे, मळमळणे, भूक न लागणे, त्यानंतर डोके दुखणे, हातापायांमध्ये होणारी आग, यानंतर संपूर्ण अंगाची एक उष्णता वाढलेली असणे, अंग गरम असणे आणि जसं जसं ही लक्षणं वाढत जातील किंवा आम्लपित्त हा वाढत जाईल, खूप दिवस साचत जाईल तर अंगावरती खाज सुटणे आणि छोटे छोटे फोडी येणे, पुटकळ्या येणे अशा पद्धतीची लक्षणं आपल्या साधारणतः वरच्या भागातल्या म्हणजे ऊर्ध्वग आम्लपित्तामध्ये आपल्याला दिसू लागतात. आता याच्या थोडंसं उलटं म्हणजे खालच्या बाजूने जाणारं आम्लपित्त, तर याच्यामध्ये देखील तहान हे लक्षण असतं, परंतु शीच्या आणि लघवीच्या जागी जळजळ होणे हे लक्षण आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये घाम येतो, त्यानंतर साधारणतः मलप्रवृत्ती जी आहे ती भसरट किंवा पातळ अशा स्वरूपाची आपल्याला बघायला मिळते. तर ही लक्षणं बघून साधारणतः वैद्य हा वरचा आम्लपित्त आहे की खालचा आम्लपित्त आहे हे ठरवतात. सर आपल्याला एक फोन येतोय, मंगला आपटेजी बोलताय पुणेवरून. मंगलाजी तुमचा प्रश्न घ्या. मी पुण्यावरून मंगला आपटे बोलते. बोला. मला असं विचारायचं की रात्री आपलं जागरण झालं की मग सकाळी जळजळ होते, पोटात आग झाल्यासारखं होतं, तर आपण गार दूध मग फ्रीज मधलं दूध घेतो किंवा दुधात बर्फ घालून घेतो, मग ते ऍसिडिटीचे औषधं घेतो आणि मग ते त्यांनी थोडा वेळ थांबतं, पण त्याला जास्त उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं का ऍसिडिटीचं ते गुलाबी वगैरे औषध घेऊन किंवा त्या गोळ्या घेऊन कितपत योग्य आहे? तर रात्रीच्या जागरणाबद्दल तुमचं काय मत आहे की आजकाल जी बदलच्या जीवनशैलीमुळे आपल्याला रात्री जागावं लागतं, तर निद्रेसाठी पण आयुर्वेदात काय सांगितलं आहे का आणि याच्यावर आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो का? म्हणजे आम्लपित्ताच्या दृष्टीने आपल्या शरीरावर काय नकारात्मक परिणाम घडू शकतात? मंगलाताईंनी खरं म्हणजे खूप छान प्रश्न विचारलेला आहे आणि साधारणपणे आपण जे बघतोय की आजकाल जागरण करणं म्हणजे साधारणतः 10च्या पुढे तर आपण सर्रास जागी राहतो आणि मुंबईत तर साधारणपणे दिवस जो आहे तो पहाटे 3-4 वाजता संपतो. तर जागरण जे आहे हे मुळातच पित्तकारक सांगितलेलं आहे. वात आणि पित्त हे दोन्हीही जागरणाने वाढतात. त्यामुळे तुम्ही जागरण केलं आणि तुम्हाला त्रास काही होत नाही असं होत नाही. तर ज्यांना जागरणाची सवय आहे त्यांना कदाचित लक्षणं कमी दिसतील, परंतु ते जागरण करतात आणि ज्यांच्यामध्ये पित्त दूषित आहे त्यांना नक्की याचा त्रास होतो. आता याच्यासाठी काय सांगितलंय की जर रात्री जागरण होत असेल तर दिवसा सकाळी जेवणाच्या आधी थोड्या वेळ झोपायला सांगितलंय. म्हणजे नॅचरली आपली जी काही निद्रा पूर्ण होते आणि पित्ताचं शमन होतं. परंतु सकाळी उठून आपल्याला ऑफिसला जायचं असतं किंवा कामं असतात त्यामुळे झोप होत नाही. त्यामुळे जे वाढलेलं पित्त आहे ते नक्कीच आपल्या शरीरामध्ये जाऊन ते ऍसिडिटी आणि आम्लपित्ताची लक्षणं निर्माण करतात. तर अशा वेळेस तुम्ही जे रात्री गार दूध पिताय तर याच्यामध्ये गार दूध पिणाऱ्यांनी एकच काळजी घ्यायची की तुमचा आग्नी चांगला आहे, म्हणजे तुमचं जेवण जर नीट व्यवस्थित पचत असेल तर तुम्ही नक्कीच गार दूध पिऊ शकता. यातही तुम्ही गार दूध खूप नाही प्यायला पाहिजे. एक अर्धा कप 1 कप म्हणजे ते जे काही पित्त वाढलेलं आहे ते शमन होईपर्यंत किंवा तुम्हाला झोप लागेपर्यंत एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पिऊ शकता. परंतु जर तुमचा आग्नी कमी आहे आणि त्यातच जर का तुम्ही गार दूध प्याल तर त्याने तुमचे ऍसिडिटी आणखी वाढणार आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये एक शतावरी नावाचं औषध आहे. तर शतावरी चूर्ण जे आहे ना ते खूप उपयोगी पडेल. तुम्ही सकाळी उठल्यानंतर
अर्धा कप दुधामध्ये 1 चम्मच शतावरीचं चूर्ण टाकून किंवा शतावरीचा कल्प, साखरेच्या पाकामध्ये शतावरी टाकून त्याचा एक कल्प तयार होतो, हे तुम्ही घेऊ शकता. याने तुम्हाला आराम मिळेल. म्हणजे धन्यवाद मंगलाजी, तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. जसं की सरांनी सांगितलं की अग्नी खूप महत्त्वाचा आहे जर इतर आजार आपल्याला टाळायचे असेल तर. आणि जसं की आयुर्वेदात सांगितलं आहे की अग्नीमुळे म्हणजे अग्नी दूषित झाल्यामुळे इतरही आजार तुम्हाला होऊ शकतात. आणि जसं की सरांनी आपल्याला सांगितलं की दुपारी झोपल्याने किंवा दिवसा झोपल्याने आम्लपित्त व इतर आजार होऊ शकतात. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आहाराला महाभेषज असं सांगितलेलं आहे. म्हणजेच वेन फूड बिकम्स युअर मेडिसिन कांट बिकम युअर फूड असंही बोललं जातं. तर तुम्ही जसं की सांगितलं की काय पदार्थ खाल्ल्याने आपल्याला आम्लपित्त होऊ शकतं, ॲसिडिटी होऊ शकतं. तर याच्यावरील आपल्याला काय उपाय करता येईल? म्हणजे पंचकर्माच्या दृष्टीने काय उपाय करता येईल व इतर कर्माच्या दृष्टीने आपल्याला काय उपाय करता येईल? कारण की जसं की म्हटलं जातं की ॲलोपॅथीमध्ये स्टिरॉइड्स हे ॲलोपॅथीचं क्रीम आहे. तर आपल्यासाठी म्हणजे आयुर्वेदिक तज्ज्ञांसाठी पंचकर्म हे पंचकर्माचं आपल्या आयुर्वेदाचं क्रीम आहे. तर पंचकर्माच्या दृष्टीने आपण आम्लपित्तावर काय उपाय करू शकतो? तर याच्यामध्ये आपल्याला आता एक गोष्ट लक्षात आली असेल चर्चेमधून की आहाराचं नियोजन करणं, योग्य वेळी आहार घेणं, शक्यतो जेवणाच्या वेळा चुकू न देणं आणि घरात बनवलेला सुपाच्य आणि ताजा असा आहार घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर जेवणामध्ये अतिशय गोड आणि अतिशय मधुर पदार्थ नसणं आणि अतिशय तिखट पदार्थ नसणं ठेवू नये. साधारण असे जर आपण नियम पाळले तर आपण आम्लपित्त या आजारापासून स्वतःला वाचू शकतो. आता आम्लपित्त झालाच तर आपल्याला काय करता येईल? तर मग त्यावेळेस आपल्याला नेमकं चिकित्सेचा विचार करायला लागतो की आपण याच्यावरती काय चिकित्सा करू शकतो. तर आम्लपित्त ह्या आजारामध्ये आपल्या साधारणतः चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल की आमाशय जे आहे म्हणजे स्टमक ज्याला आपण म्हणतो, तर ते मुळात स्थान दूषित होतं. त्यामुळे आपल्याला एक उदाहरण मी याच्यामध्ये देऊ इच्छितो की आपण जे घरामध्ये दही लावतो, तर एक दह्याचं आपलं भांडं असतं, तर त्या भांड्यामध्ये दही लावल्यानंतर त्या भांड्यामध्ये आपण पुन्हा कधी दूध ठेवत नाही किंवा ते दह्याचं भांडं आणि दुधाचं भांडं हे जवळजवळ पण आपण शक्यतो ठेवत नाही. तर याचं कारण असं की त्या दह्यामध्ये एक आम्लता निर्माण होते. बरोबर. आणि ती आम्लता पुन्हा आपण दुधामध्ये जर मिक्स झाली तर त्या दुधाचं पुन्हा दही होतं. अच्छा. आणि आपण प्रत्यक्षात बघतो की दुधाचं दही करण्यासाठी असंच केलं जातं की विरजण घेतलं जातं आणि त्या दुधात टाकलं जातं, त्यापासून दही तयार होतं. तर त्याच पद्धतीने आपल्या आमाशयामध्ये त्या स्थानदृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी आमाशय हे कफाचं स्थान सांगितलं आणि पित्ताचंही स्थान सांगितलंय. तर कफ आणि पित्त हे दोन दोष हे त्या आमाशयाला दूषित करतात. तर ज्या पद्धतीने आपण दही लावलेलं जे भांडं आहे ते स्वच्छ धुतो, आतून त्याला क्लीन करतो, त्या पद्धतीने आपल्याला आपला आमाशय क्लीन करणं गरजेचं आहे. मग आता क्लीन करणं म्हणजे काय, स्वच्छ करणं म्हणजे काय, तर मग याच्यामध्ये आपण पंचकर्माचा विचार करतो. तर सर्वप्रथम आम्लपित्ताला वरदान देणारी जी चिकित्सा आहे ती म्हणजे वमन. तर आयुर्वेदिक वैद्य हे साधारणतः 3 ते 4 वर्ष जुनं आम्लपित्त किंवा ऍसिडीची तक्रार घेणाऱ्या रुग्णाला सर्वप्रथम वमन सांगतात. तर त्या वमनामध्ये काय केलं जातं, याचे 2 प्रकार साधारणतः असतात. एक सद्य वमन असतं, तुम्हाला आता त्रास होतोय तर त्यावेळेस तुम्ही साधारणतः मीठ पाणी घेऊन ते अखंड पिऊन तिने उलटी काढायची, म्हणजे आमाशयातल्या त्या दोषांना घेऊन बाहेर पडतं. मग त्यावेळेस त्या ठिकाणी असणारी आम्लता ही बाहेर येते आणि आपल्याला तात्पुरता उपशम मिळतो. परंतु ज्यांना हे वारंवार होतं त्यांनी प्रॉपर बृहत वमन आयुर्वेदिक वैद्यांच्या साह्याने क्लिनिकमध्ये जाऊन केलं पाहिजे. तर ह्या वमनामध्ये एक औषधी काढे तुमच्या प्रकृतीच्या अनुषंगाने आणि दोषांच्या अनुषंगाने दिलं जातं. त्याचं अखंड प्राशन करायला लावतात आणि ते उलटीद्वारे बाहेर काढायला लागतं. मग याच्यामध्ये काय होतं की आमाशयामध्ये असलेले जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे बाहेर पडतात आणि आमाशय हे पुन्हा नवीन होतं. म्हणजे जसं आधी होतं त्यातली दोष सगळे निघून जातात, त्या पद्धतीने आमाशय होतं आणि मग पुन्हा त्या आमाशय आपण खराब करणारे हेतू सेवन करायचं नाही. तर हे झालं वमन. तर त्या पद्धतीने विरेचनही आपल्याला करता येतं, बस्ती चिकित्साही आपल्याला करता येते. म्हणजे आम्लपित्ताचे जे रोगी असेल त्यांनी काही खाल्लं तर ते आम्लता त्याच्यात निर्माण होणार आहे, त्याची लक्षणं वाढणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा, कारण की आमाशय जर शुद्ध नाही केलं तुम्ही तर घेतलेला आहार जो आहे तो पुन्हा आम्लपाकी होणार आहे. आम्लपाकी, कारण त्या ठिकाणचे दोष तसेच आहेत. म्हणून जर शुद्ध केलं तर त्या ठिकाणी आम्लता निघून गेली तर पुन्हा येणारा जो नवीन आहार आहे तो आम्लपाकी न होता, त्या ठिकाणी ऍसिडची निर्मिती जास्त न होता तो प्रॉपर अवस्थेत निर्माण होईल आणि मग पुढची सगळी लक्षणं ती कमी होतात. जसं की सरांनी आपल्याला सांगितलं पंचकर्म हा अतिशय
प्रभावी आहे या आम्लपित्ताच्या रुग्णांसाठी आणि त्याच्यासाठीच आपल्याला वमन हे प्रक्रियाबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आम्लपित्त या रोगाची व्याप्ती खूप मोठी आहे, तर आम्लपित्ताने इतर आजार होऊ शकतात का? म्हणजे उपद्रव स्वरूपामध्ये कुठले आजार होऊ शकतात, याच्याबद्दल काय सांगा? हा प्रश्न खूपच छान आहे तुमचा. कारण की आपण बघायला असं म्हणतो की आम्लपित्त हा अतिशय छोटा व्याधी आहे, दिसायला आपला छोटा दिसतो, परंतु मुळात आम्लपित्त व्याधी सांगतानाच असं सांगितलेलं आहे की कोठ नावाचा एक व्याधी आयुर्वेदामध्ये आहे, ज्याला आपण शीतपित्त किंवा अर्टिकेरिया असं म्हणतो. तर त्या आजाराचं कारण त्वचेचा विकार. हा, त्वचेचा विकार, ज्याच्यामध्ये अंगावरती असे गांधीसारखे लाल लाल फोड येतात, जाड फोड येतात आणि त्या अंगाला खूप खास सुटते. तर त्या आजाराचं कारण आम्लपित्त हा व्याधी सांगितलाय. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की आम्लपित्त व्याधी जर जीर्ण झाला किंवा त्याची तुम्ही वेळेत चिकित्सा नाही केली किंवा त्याचे जे हेतू आहेत ते तुमचे सेवन होत राहिले तर आपल्याला पुढे स्किन डिसीज होऊ शकतात वेगवेगळे. आम्लपित्त हा व्याधी पोटापर्यंत सीमित नसून ते पुढे धातूपर्यंत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणजे हा जो आम्लपित्त व्याधी आहे हा दिसताना आमाशयात होतो, परंतु आपल्याकडे जे धातुगत अवस्था सांगितली आहे तर त्यामध्ये दोष धातुगत वाढत जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला स्किनवरती त्याचं रूप दिसायला लागतं. बरं, अजून एक याच्या अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं की बऱ्याचदा काय होतं की आपण बघितलं की हार्ट अटॅकने काही रुग्ण जातात तर त्यांना काही दिवस ॲसिडिटी होत असते, तर त्यांना छातीमध्ये जळजळ होते असं सुरुवातीला लक्षण असतं. तर आयुर्वेदामध्ये हार्ट अटॅक म्हणजेच हृदरोग याचं एक पित्तज हृदरोग असा प्रकार सांगितलाय. तर पित्तज हृदरोगामध्ये त्याची सुरुवातच छातीच्या जळजळीपासून होते. त्यामुळे ज्या रुग्णांना अशी छातीमध्ये जळजळ होत असेल तर त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष न करता आपल्याला धाप लागते का किंवा आपल्या डाव्या हातामध्ये वेदना आहे का किंवा आपल्या अंगातली ताकद गेली का हे नक्की सर्वप्रथम तपासावं किंवा आपला एखादा ईसीजी करून घ्यावा, जेणेकरून आपल्याला हे आम्लपित्त आहे की हृदरोग आहे याचं निदान वेळेत होतं आणि पुढचे कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येतात. म्हणजे हृदयाचे विकाराचे जे लक्षण आहे ते आम्लपित्ताशी निगडित आहे असं सरांनी सांगितलं. आपल्याला एक फोन येतोय, शिवानंद वसाने बोलताय नेपानेवरून. शिवानंदजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, माझा प्रश्न असा आहे, आता काही व्यक्ती असे आहेत की त्यांचं पित्ताचा त्रास रोज असल्यामुळे त्यांनी रोज पित्तनाशक गोळ्या खातात त्यांनी, मग त्याच्यामुळे त्यांच्या शरीराला किडनीला वगैरे असं काय प्रॉब्लेम होतोय म्हणतात, पण तरी सुद्धा ती लोक गोळ्या खातात. मग त्यासाठी आयुर्वेदिक उपचारामध्ये कोणत्या प्रकारचे औषध उपचार घेतले तर त्यांचं पित्तनाशक सुद्धा कमी होईल आणि त्यांना साईड इफेक्ट वगैरे कोणतं होणार नाही, मग त्याबद्दल तुम्ही त्या लोकांना काय सांगाल असा माझा प्रश्न आहे बघा साहेब. अतिशय चांगला प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर या प्रश्नाशी निगडित असा माझा प्रश्न येतो की कुठल्या औषधांनी ॲसिडिटी होऊ शकते, म्हणजे आम्लपित्त होऊ शकतं. आपण बरेचसे औषध असे बघतो की जे पेन किलर म्हणून घेतले जातात, जसे की नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, त्याच्यात आपलं पॅरासिटामॉल आलं, डायक्लोफिनॅक, ॲसिक्लोफिनॅक असे पेन किलर औषधे आली, तर त्याच्याने आम्लपित्त होतं का? आणि त्याच्याने आम्लपित्त होत असेल तर पित्तनाशक, जसं की त्यांनी विचारलं, पित्तनाशक औषधे त्यांना घ्यावी लागतात, दररोज घ्यावी लागतात, तर याचा काही उपद्रव स्वरूपात म्हणजे कॉम्प्लिकेशन स्वरूपात काही होऊ शकतं का? याच्याबद्दल काय? शिवानंद साहेबांनी खरंच खूप प्रश्न विचारलाय आणि प्रश्न विचारताना त्यांना ही माहिती आहे की साधारणतः समाजामध्ये असे भरपूर रुग्ण आहेत की जे ॲसिडिटीची गोळी स्वतःहून खात असतात किंवा मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गेलो तर आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये साधारणतः अँटीॲसिड, बऱ्याचशा बॅगमध्ये अँटीॲसिड असणारे आपल्याला ऑफिसेसमध्ये वगैरे लोक दिसत असतात. तर दोन्ही गोष्ट आपण एकत्र करून बघूया. तर सर्वप्रथम म्हणजे अँटीॲसिडच्या गोळ्या ते का खातात हा पहिला मुद्दा आहे. तर तुम्ही जसं म्हणालात की पेन किलर आहेत किंवा ताप येणारं तापीवरचं औषध आहे, तर अंग दुखणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर बऱ्याचदा लोकांना अंग दुखत असतं आणि ते दुखत असताना सुद्धा त्यांना कामावर जायचं असतं. मग ते काय करतात की ती पेन किलरची गोळी खातात किंवा ताप आल्यानंतर काही अँटीबायोटिक्स दिले जातात. तर स्वतःच्या मनाने ही औषधं घेतली जातात. एकदा डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली असतात, परंतु तीच लक्षणं जर पुन्हा दिसली तर डॉक्टरांचा सल्ला न घेता असे आपल्याला रुग्ण दिसतात की ती औषधं स्वतः खातात. त्याचबरोबर बरेचसे असे औषधं आहेत की जे रुग्ण नकळत सेवन करत असतो, म्हणजे त्याला माहिती आहे की हा आपल्याला आजार झालेला आहे आणि ती औषधं सवयीने सोबत ठेवतो, परंतु त्याला हे माहीत नसतं की याच्याबरोबर याचे कॉम्प्लिकेशन्स पुढे काय होणार आहे. तर तुम्ही म्हणाल तसं पेन किलर हे जे आहे ते डेफिनेटली ॲसिडिटी आपल्या शरीरामध्ये वाढत असतं. तर अशा रुग्णांमध्ये आपल्याला सर्वप्रथम त्यांची ही सवय मोडणे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे व्यायाम जर ते करत नसतील तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा एखादं शारीरिक काम करता त्यावेळेस तुमचं अंग दुखणारच आहे. त्यामुळे योग्य व्यायाम हा नेहमी आपण करत असला पाहिजे
आणि त्यानंतर आहाराचं नियोजन, म्हणजे साधारणतः मी पुन्हा एकदा सांगेन की वेळेवरती जेवण करणे हे याचं सर्वात मोठं औषध आहे. तर ज्याला आहाराचं नियोजन जमलं त्याला आम्लपित्त व्याधी होत नाही. आणि तुम्ही आता जो म्हणालात की याच्यासाठी उपाय काय आहे, तर उपाय याच्यामध्ये भरपूर आहेत. आपल्याला काही आहार पण आहे, विहार पण आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही निपाणी साईडचे आहात तर त्या साईडला नारळाची झाडं खूप आहेत. तर ओलं खोबरं हे जे आहे हे याच्यासाठी एक खूप छान पित्तशामक आहे. तर ओल्या नारळाचं दूध जे आहे ते जर सकाळी सकाळी आपण सेवन केलं तर याने आपल्याला याच्यामध्ये आराम मिळू शकतो. म्हणजे ज्यांना अँटॅसिड घेण्याची सवय आहे त्यांनी हे ओल्या नारळाचं दूध घेऊ शकता. त्याचसोबत गुलकंद नावाचं एक छान औषध आहे की जे गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलं जातं. हे सुद्धा आपण डेली खाऊ शकता. त्याचसोबत मोरावळा आहे जे आवळ्यापासून बनवलं जातं, हे देखील पित्तशामक आहे. तर हे 3-4 अशी औषधं आहेत जी आहाराच्या स्वरूपामध्ये आपण खाऊ शकतो आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीत. जसं की सरांनी आपल्याला सांगितलं, पेन किलरची गोळी घेतल्याने ॲसिडिटी किंवा आम्लपित्त होऊ शकतं किंवा इतर औषधी जसं की अँटीबायोटिक्सने आम्लपित्त होऊ शकतं. याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ती उपाययोजना केली पाहिजे. आपण सरांसोबत ही चर्चा पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. तर विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा आणि आपण बोलत आहोत डॉक्टर संदीप काळे सरांशी. तर माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की जसं की तुम्ही सांगितलं की ऊर्ध्वक आणि अधोक असे आम्लपित्ताचे 2 मुख्य प्रकार आहेत. या प्रकारांना सोडून इतर कुठले प्रकार आहेत का व त्याची लक्षणे कुठली, तर कुठल्या लक्षणांवर आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे? आम्लपित्त हा जरी दिसताना आपल्याला प्रामुख्याने पित्ताचा आजार दिसत असला तरी आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. तर हे तिन्ही दोष एकत्र असतात. तर एखादा दोष वाढला तर दुसरा हा कमी होत असतो. त्यामुळे आपल्याला केवळ पित्ताचा विचार न करता वात आणि कफ यांचा विचार करायला लागतो. तर आयुर्वेदिक चिकित्सक जे आहेत ते वात आणि कफ याच्या अनुषंगाने काही लक्षणं आहे का ते बघतात. तर यामध्ये आपण बघू शकतो की वाताचं जर का याच्यामध्ये प्रमाण जास्त असेल आम्लपित्तामध्ये तर पायांना कंपन येतात, म्हणजे हात जे आहेत ते थोडेसे त्यांना ट्रिमर्स आपण म्हणू शकतो. त्यानंतर वात जर असेल तर त्या रुग्णाला स्वतःभोवती फिरल्याप्रमाणे चक्कर येत असते. त्यानंतर त्याला शरीर गळल्याप्रमाणे वाटते, म्हणजे ताकदच पूर्ण अंगातून गेलेली आहे. यानंतर अंगावर काटे आल्याप्रमाणे लक्षणं त्याला दिसतात. आपण असं अंगावरती काटे आले की तो शिवरतो थोडंसं, तर त्या पद्धतीने जाणवतं. आणि पोटदुखी असते त्या रुग्णामध्ये. त्यानंतर कफ जर दोष आम्लपित्तामध्ये वाढला असेल तर कफदोषामुळे साधारणतः आपल्याला ॲसिडिटीसोबत घशाशी कफ येणे, कफ जमा होणे आणि एक तोंडामध्ये चिकटा, म्हणजे आतमध्ये त्याचा उपलेप केला आहे अशा पद्धतीचं लक्षण असतं. शरीर जड असतं आणि मेन म्हणजे भूक कमी होते याच्यामध्ये. तर असं वात आणि कफ हे दोन्ही पण बघून आपण त्यामध्ये त्याचं निदान करून चिकित्सा करत असतो. म्हणजे सरांनी जसे सांगितलं की वात आणि कफ हे त्याचे मुख्य प्रकार आहेत आणि त्याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अतिशय महत्त्वाचा. आपल्याला एक फोन येतोय, चेतन महाले बोलतायत नाशिकवरून. चेतनजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. माझा प्रश्न होता की चहा आणि कॉफी पिल्यामुळे ऍसिडिटी होते का आणि त्याच्यावर उपाय काय? बरोबर. चेतनजी खूपच छान प्रश्न यांचा. कारण की चहाला पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर अमृततुल्य या नावाने ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही दुकानं जर बघितली तर अमृततुल्य या नावाने आहेत. आणि खरंच चहा हे असं पेय आहे की साधारणतः सर्वजण पित असतात आणि नकळत त्याचं व्यसनही लागतं. म्हणजे आपल्याला चहा 1 किंवा 2 कप पिलं तर पुरेसं असतं, परंतु आपण कोणाच्या घरी गेलो, कुठे भेटलो मित्रांसोबत तर आपण चला चहा पिऊया असं म्हणतो. तर चहा आणि कॉफी हे जे दोन्हीही पेय आहेत ना, त्याच्यामध्ये कॅफेन नावाचा एक मादक पदार्थ असतो. तर तो आपल्या शरीरामध्ये जाऊन तो आपल्या काही सेल्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळे शरीरामध्ये ॲसिड वाढण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होताना दिसते. आता आपल्याकडे आपण काय करतो, चहा बनवताना इंग्रजांनी जो चहा आणला तर त्यावेळेस तुम्ही जर बघितलं तर ते आधी काळा चहा प्यायचे. म्हणजे चहा फक्त पाण्यामध्ये उकळून त्यात आवश्यकतेनुसार साखर टाकून चहा पिणे अशी पद्धत होती. परंतु नंतर आपल्याकडे काय केलं की त्याच्यामध्ये आपण दूध ॲड केलं. तर दूध ॲड केल्यामुळे ते जे ॲसिड आहे ते मादक पदार्थ त्याची थोडीशी तीव्रता कमी होताना आपल्याला दिसते. परंतु आपण त्याच्यामध्ये आणखी पुढे जाऊन जर बघितलं तर आपल्याकडे त्यामध्ये आलं टाकलं जातं. तर आलं कुठून जर त्या चहामध्ये टाकला तर
आलं हे त्यावेळेस तुम्हाला उपयोगाचं आहे जेव्हा आपला अग्नी कमी झालेला आहे. परंतु अग्नी जर कमी आहे तुमचा नाही आहे पण केवळ पित्त वाढलेलं त्यावेळेस तुम्हाला ते चालणार नाही. तर याचा आपल्याला चहा घेतल्यानंतर बरं वाटतंय की नाही वाटत आहे, म्हणजे याला आपण उपशय अनुपशय असं म्हणतो. तर याचा विचार करून आपण ठरवलं पाहिजे. किंवा आपसुकच जर आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये आपण चहा प्यायला लागतो की आपल्याला इच्छा होते काहीतरी गरम प्यावं, परंतु तोच चहा आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ नाही शकत किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये घेत नाही. तर साधारणतः एवढा विचार केला तरी तो पुरेसा आहे. धन्यवाद चेतनजी, तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल ही अपेक्षा. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की माझ्या अनुभवात एक वय वर्ष 60 असणाऱ्या माणसाला ॲसिडिटी किंवा आम्लपित्त हे लक्षण घेऊन तो इतर 3-4 डॉक्टर कडे जाऊन आला होता. नंतरचं निदान CA स्टमक म्हणजेच कॅन्सर ऑफ स्टमक किंवा अर्बुद हे नंतर निघालं. तर हे असं होऊ शकतं की म्हणजे आम्लपित्त गंभीर कारणे कुठली, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर, हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुम्ही जो आजार म्हणताय CA किंवा अर्बुद, याचं वेळीच निदान होणं फार गरजेचं आहे. याच्या अवस्था असतात. तर पहिल्या स्टेजमध्ये जर का हा सापडला तर आपण रुग्णाला अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो आणि त्याला पुढच्या कॉम्प्लिकेशनपासून वाचवू शकतो. तर तुम्ही म्हणाला तसं स्टमक जे आहे तर याचा जर कॅन्सर असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये ॲसिडिटी हे लक्षण आपल्याला मिळतं. तर याच्यामध्ये पित्त वाढणं, ॲसिड जास्त प्रमाणामध्ये स्रवणं, म्हणजे ते आमाशयामध्ये जास्त प्रमाणामध्ये येणं हे नक्कीच मिळतं. तर आता विषय असा आहे की यामध्ये जर आपण ह्याला ओळखायचं कसं, तर काही औषधं दिली किंवा पित्तशामक अशी पदार्थ आपण खाल्ली आणि ते खाल्ल्यानंतर जर आपल्याला उपशय मिळतोय आणि आपल्याला बरं वाटतंय तर आपण समजायचं की हा आम्लपित्त आहे. आणि औषधं घेऊनही जर आपल्याला बरं वाटत नाहीये आणि 15 दिवस झालं, 1 महिना झालं, हे सगळं वाढत चाललंय, तर मग आपण नक्की त्याच्या अनुषंगाने पुढच्या ज्या काही तपासण्या त्या केल्या पाहिजेत. जसं की सरांनी आपल्याला सांगितलं की CA स्टमक म्हणजेच अर्बुद जे आहे, कॅन्सर जे आहे, त्याची लक्षणे अगदी लवकर ओळखणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यात तज्ज्ञांचा सल्ला अतिशय महत्त्वाचा. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आहारात आपण काय बदल केले पाहिजे ज्याच्याने आपल्याला हे आजार होणारच नाही? तुम्ही आहारांबद्दल काय सांगाल? मुळात आहारामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आहार कसा घ्यावा हे समजलं पाहिजे. तर आपल्याकडे सांगितलेलं आहे की आहार हा षडरसात्मक असावा, म्हणजे मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय, 6 रस, म्हणजेच गोड, खारट, आंबट, तुरट, अशा चवीचे जे काही कडू, अशा चवीचे जे काही पदार्थ आहेत हे आपल्या आहारामध्ये समतोल असले पाहिजे, योग्य मात्रेत असले पाहिजे. हा आहार जर आपण समतोल मात्रेमध्ये जर नाही घेतला, म्हणजे समजा तुम्ही मधुर रसाचं जास्त सेवन करताय तर तुम्हाला ऑब्व्हियसली मधुर रसाचे जे काही आजार आहेत ते होणार आहेत. तसं हा जो आजार आहे हा तिखट रसात्मक आहे, म्हणजे तिखट पदार्थांचं जर सेवन जास्त केलं तर तो होणार आहे. त्यामुळे तिखट पदार्थ कमी खाणे हे गरजेचं आहे. बरं, आता आणखी मुद्दा असा येतो की प्रकृती परीक्षण याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. कारण तुमची प्रकृती जर मुळात पित्ताची असेल तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जर तिखट आहार खाल्ला तर त्याला जास्त त्रास होईल. परंतु हेच तिखट पदार्थ हे कफ प्रकृतीच्या व्यक्तीला चालणार आहेत. कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये कफ हा जास्त तयार होतो, त्यामुळे तो कमी करण्यासाठी तिखट तो खाऊ शकतो. आणि वात जो व्यक्ती आहे त्याने प्रमाणात खाल्लं पाहिजे, मधुर आणि तिखट दोन्ही पण. तर प्रकृती आणि आहार आणि आपण जे काही संयोग करतो, म्हणजे जसं की दूध आणि फळं एकत्र खाऊ नये असं सांगितलं जातं, तर तुम्ही काय एकत्र खाताय. साधारणतः आपल्या जेवणामध्ये जर तुम्ही बघितलं तर जेवणामध्ये चटणी हा आपला अविभाज्य घटक आहे, पण ती चटणी छान झाली आहे आणि आवडते म्हणून वाटीवर खाणे हे चुकीचं आहे. किंवा आपण आता बघितलं तर वडापाव आहे, म्हणजे वडे आपला वीक पॉइंट आहे की ते बघितल्यानंतर आपल्याला भूक लागते आणि आपण खातो. तर आपला आधीचा आहार पचलेला आहे का, आपल्याला खरंच भूक लागली आहे का, तर अशा वेळेस तुम्ही जर तो खाल्ला तर तो अपायकारक ठरणार नाही. त्यामुळे हे जे क्रम आहेत आपल्याकडे सांगितलं, याला अष्टविध आहार विधी विधान असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तर यांचं पालन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रकृतीनुसार आपल्याला योग्य ती आहार योजना करणं गरजेचं आहे, जसं की आपल्याला सरांनी सांगितलं. तर माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की तसं तर आयुर्वेद हे शास्त्रसिद्ध विज्ञान आहे, याच्यात तरी समजा घरगुती आपल्याला काय याच्यात उपाय करायचे असेल आम्लपित्ताबद्दल तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? की घरगुती रेसिपी आम्हाला सांगा की ज्यामध्ये आपण आम्लपित्ताला शमन करू शकतो, त्याच्या लक्षणांना कमी करू शकतो. नक्कीच. आपल्या हा जो कार्यक्रम आहे आरोग्य संपदा, ते प्रेक्षक अतिशय आवडीने बघत असतात आणि घरातूनच आपण काय आहार घेऊन हे जर त्यांना कळालं या माध्यमातून तर मला वाटतं की त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे. तर दूध, तूप, वेगवेगळे सरबत,
त्यामध्ये कोकमचं सरबत, त्यानंतर सब्जाचे बी, मोरावळा, गुलकंद, गव्हाचे पदार्थ, यव, मूग डाळ, मुगाची डाळ, याचे वेगवेगळे पदार्थ, चंदन, शीतजल म्हणजे गार पाणी, शतावरी वनस्पती, शतावरीची भाजी सुद्धा काही जण घरी बनवतात. त्यानंतर कोहळा, तर कोहळा हे एक फळ आहे, तर त्याच्यापासून बनणारी मिठाई ज्याला आपण पेठा असं म्हणतो. त्यानंतर डाळिंब फळांमध्ये आणि ओले खोबरे. तर हे आहारात मध्ये जर असले तर आपल्या घरातला आम्लपित्ताचा रुग्ण हा त्याचे त्रास वाढणार नाही. तर साधारणतः हे आहारी पदार्थ आपण ठेवावे. त्यानंतर एक कोकम सरबत घरी कसं बनवायचं याची एक छोटी रेसिपी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही त्याचा एक फोटो काढून घेऊ शकता. तर त्याला तयारीसाठी आपल्याला साधारणतः 10 मिनिटं पुरेशी आहेत आणि बनवण्यासाठी 20 मिनिटं लागतात. आणि यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर साधारणतः 1 कप आपल्याला कोकम लागेल, त्याला आपण आमसूल असं म्हणतो. त्याच्यानंतर 3 ते 4 कप आपल्याला साखर लागेल, वेलची पावडर, जिरे पावडर, मीठ चवीप्रमाणे आणि काळे मीठ हे सुद्धा चवीप्रमाणे आपल्याला लागेल. आणि आवश्यक वाटल्यास पुदिन्याची पानं सुद्धा आपण घेऊ शकता. तर सर्वप्रथम आपण काय करायचं की कोकम जे आहे ते अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. तर 1 कप आपण कोकम घेतलं तर 2 कप पाणी टाकावं. त्यानंतर अर्ध्या तासाने ते पाणी गाळून बाजूला ठेवावं. ते पाणी आपल्याला पुढे सरबत बनवायला लागणार आहे, सिरप बनवायला लागणार आहे. त्यानंतर जे काही ओले कोकम आहेत ते हाताने बारीक चुरून घ्यायचे, ते तुकडे करायचे आणि एका पॅनमध्ये घ्यायचं. त्या पॅनमध्ये ते कोकम टाकून त्याच्यावरती साखर टाकायची आणि त्याला मंद आचेवरती आपण ठेवायचं आहे. आणि ही साखर जेव्हा विरघळू लागेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे पावडर, मीठ, वेलची हे टाकून आणि पाणी टाकून ते ढवळून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती हे मिश्रण आपण साधारणतः शिजवायचं आहे. तर याला एक साधारणतः उकळी फुटली की ते घट्ट शिजेपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर तो जो काही घट्ट झालेला सिरप आहे तो आपण गॅस बंद करून काढून घ्यावा. गार झाल्यानंतर त्याला आपण गाळणीने गाळून एका छान भांड्यामध्ये ठेवायचं आहे. आणि नंतर तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे त्या सिरपमध्ये पाणी टाकून तुम्ही ते सर्व करू शकता. आणि हे जे कोकम आहे हे मुळातच थंड असल्याने हे पित्त शमनाचं काम करतं. तर तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये साधारणतः आपण बऱ्यापैकी कोकम सिरप जे आहे ते घेण्याचं प्रमाण आहे. तर आपण घरच्या घरी हे बनवू शकतो. सर, आपल्याला एक फोन येतोय. सुरेशजी बोलतायत लातूरवरून. सुरेशजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. 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 हा सर, जेवण झाल्याबरोबर जर आपण पाणी पिलं तर आपल्याला पित्ताचा त्रास होतो का? धन्यवाद सुरेशजी. अतिशय चांगला प्रश्न हो, सुरेशजीने विचारलेला आहे प्रश्न विचारला. की पाण्याबद्दल तुमचं काय मत आहे की जेवणाच्या आधी पाणी पिणं, जेवणाच्या मध्ये पाणी पिणं आणि जेवणाच्या नंतर पाणी पिणं याच्याबद्दल आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे? हां, बरोबर. सुरेशजी, खूप छान प्रश्न आहे तुमचा. आपण मुळात पाणी जे आहे आपण जर पहिली स्लाईड बघितली असेल तर आमाशयामध्ये ॲसिड आपल्या येत असतं. तर आपण जेवणाच्या आधी जर का पाणी पिलं तर ते पाणी काय करणार आहे, त्या ॲसिडला डायल्यूट करणार आहे. आणि ते पाण्याने जर ते ॲसिड डायल्यूट झालं तर पुढे येणारा जो आहार आहे त्याचं पचनच नीट होणार नाही. आणि पचन नीट नाही झालं तर तो आहार त्या ठिकाणी पडून राहतो, त्या आमाशयामध्ये राहतो. आणि मग तो आहार जर का जास्त वेळ तसा पडून राहिला तर त्याला एक आम्लविपाकी गुण येतो, म्हणजे तो आंबट असा व्हायला लागतो. आणि त्यात हीच मुळात संप्राप्ती आहे. त्यामुळे तुम्ही जेवल्यानंतर पाणी पिलं तर काय होणार आहे, तुम्ही ऑलरेडी आहार घेतलाय. तर आहार कसा करावा असं सांगितलंय तर आपलं जे आमाशय ना ह्या मुठीप्रमाणे आहे. तर याचे साधारणतः आपल्याला 3 भाग करायचे आहेत. तर पहिला भाग जो आहे तो स्थूल भाग, म्हणजे आहारातलं पोळी आहे, भात आहे ते घेतलं पाहिजे. दुसरा भाग जे आहे ते द्रव घेतलं पाहिजे, म्हणजे वरण आहे, ताक आहे, सोलकढी आहे. आणि तिसरा भाग जो आहे तो आपण रिकामा ठेवायला सांगितला आहे, कारण की त्या ठिकाणी दोष येतात आणि ते अन्नाला पचवतात. तर आपण जेवण जर का ऑलरेडी अखंड केलं असेल इथपर्यंत आणि त्यामध्ये जर आपण आणखी पाणी पिलं तर ते नक्कीच आम्लपित्ताचं ते एक मेन कारण आहे. त्यामुळे पाणी जेवणानंतर लगेच पिऊ नये, तर जेवताना मध्ये मध्ये प्यावं आणि तुम्ही अर्धा 1 तासानंतर पाणी पिऊ शकता. सर, ग्रंथात पण जेवणाच्या मध्ये पाणी पिणं हे आम्लपित्ताचं कारण सांगितलं आहे. म्हणजे याच्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? काय होतं की आपण जेव्हा पाणी पितो तर त्याची क्वांटिटी किती असली पाहिजे. तर आपण मगाशी चुलीवर ठेवलेलं पातेलं बघितलं तर तुम्ही त्या पातेल्यामध्ये तांदूळ टाकलं आणि खाली त्याला अग्नी लावून जर ते शिजवलं तर ते जळणार आहे, त्याचा काही भात तयार होणार नाही.
परंतु पाणी त्याच्यामध्ये एवढ्या क्वांटिटीचं पाहिजे की ते तांदूळ बुडून थोडंसं वर राहील आणि त्याचा उत्तम भात तयार होतो. परंतु त्यामध्येच तुम्ही तांदूळ थोडं ठेवलं आणि पूर्ण पातेलं भरून पाणी ठेवलं आणि तर त्याचा भाताची एक पातळ अशी पेस्ट तयार होईल. तर अग्नीचा विचार करून पाणी त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर आता पित्त प्रकृतीचे जे रुग्ण आहेत ना किंवा व्यक्ती असतात तर त्यांचा मुळात अग्नितीक्ष्ण असतो. तर त्या लोकांनी पाणीची क्वांटिटी जास्त ठेवायला काही हरकत नाही आहे. परंतु कफ प्रकृतीचे रुग्ण आहेत, ज्यांची भूकच मुळात कमी आहे, तर अशांनी पाण्याची क्वांटिटी ही जास्त घेऊ नये आणि जेवताना देखील मध्ये मध्ये पाणी पिताना हे एक एक घोट पाणी प्यायला सांगितलंय. तर हे मुळात समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जर जास्त पाणी पिलं तर त्रासच होणार आहे. नक्की बरोबर. म्हणजे पाणी आणि आहाराबद्दल आपण अतिशय महत्वाची बाब आपल्याला सांगितलेली आहे. आपल्याला एक फोन येतोय. सुरेंद्र बोलताय नाशिकवरून. सुरेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न नमस्कार विचारा. सुरेंद्रजी, बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की शीत पित्ताच्या पण गांधी येतात, तर त्या ह्या आपल्या पित्ताशी संबंधित असतात का आणि त्याच्यावरती काय उपाय करता येतील? धन्यवाद. अतिशय चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की आम्लपित्त हे पोटाचा विकार नसून हे धातुगत जाणारा विकार आहे. म्हणजे याच्यात इतरही आजार तुम्हाला दिसू शकतात. तर जसं की त्यांनी विचारलं की शीतपित्तात जी गांधी येते, तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे ते आम्लपित्ताशी निगडीत आहेत. याच्याबद्दल तुमचं अजून काय मत आहे? यांनी विचारलेला जो प्रश्न आहे तो खूप चांगला आहे, कारण की आपल्याकडे बऱ्याचशा शीतपित्ताची रुग्ण येतात. तर आता आपण शब्द बघूया की आम्ल पित्त. तर पित्त दोष आहे परंतु तो आम्ल गुणाने वाढलेला आहे, म्हणजे आंबट गुणाने वाढलेला आहे. आणि शीतपित्त, तर याच्यामध्ये पित्त आहे परंतु शीत आहे. तर मुळात पित्ताचा जो गुण आहे ना तो उष्ण गुण आहे, ते उष्ण गुणाचं असतं. परंतु शरीरामध्ये कफवर्धक आहार आणि कफवर्धक विहार, म्हणजे तुम्ही जर बघा तर शीतपित्त होणाऱ्या रुग्णांना थंडीमध्ये जाणे, थंड हवा अंगावर घेणे, गार पदार्थ खाणे, म्हणजे गार लस्सी, गार आईस्क्रीम असं खाल्ल्यानंतर गांधी तुम्हाला येताना दिसतात. तर यामध्ये काय होतं की पित्त दोष जो आहे आपला शरीरामधला, तर तो शीतगुणाने वाढतो. त्या ठिकाणी शीतगुण वाढतो तो कफाचा वाढतो. त्यामुळे त्या रुग्णामध्ये शरीरामध्ये गांधी निर्माण होतात. तर आम्लपित्त हे जेव्हा जुनं होत जातं आणि त्यातला उष्णगुण कमी होतो आणि शीतगुण वाढतो, म्हणजे थंड पदार्थांचं जर सेवन केलं, कफवर्धक पदार्थांचं सेवन केलं, तर मग तो रुग्ण हा शीतपित्तामध्ये जातो. अगदी बरोबर. सर, आपला शेवटचा प्रश्न असा आहे की प्रेक्षकांसाठी तुमचा काय संदेश आहे, या विषयाबद्दल तुमचा काय संदेश आहे? हो, नक्कीच. आपण सर्वात पहिल्यांदा एक समजून घ्यायचं आहे की हा जो आहार व्याधी आहे तो आहाराशी रिलेटेड आहे. त्यामुळे आहाराचे नियम पाळणं फार गरजेचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने, जेणेकरून त्याच्यामध्ये जी लाळ आहे ती व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर जेवताना मध्ये घोटघोट पाणी प्यावं आणि जर त्या व्यक्तीमध्ये कफ वाढत असेल तर त्यांनी गरम पाणीसुद्धा प्यायला काही हरकत नाही आहे. गरम आणि मसालेदार पदार्थ टाळावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो आता पुढचा आहार घेणार आहे तर तो जर आधीचा आहार घेतलेला पचला असेल तरच जेवायला बसावं, अन्यथा जेवण करू नये. आणि याच्यामध्ये स्ट्रेस फॅक्टर हा फार महत्त्वाचा आहे. मानसिक ताणतणाव, त्यामुळे मन प्रसन्न ठेवावे, मनाला खुश ठेवावे आणि मानसिक ताण घेऊ नये. त्याच नंतर ऋतूनुसार जे आपले पंचकर्म सांगितले ते पंचकर्म करून घेणे, वमन, विरेचन हे जर आपण वेळोवेळी करून घेतले तर आपल्याला या त्रासापासून वाचता येतं. त्यानंतर आपण असं बऱ्याचदा बघतो की दुपारी जेवल्यानंतर बऱ्याच जणांना झोपायची सवय असते, तर ते झोपू नये आणि सकाळी साधारणतः सूर्योदयानंतर झोपू नये. तर ह्या जर गोष्टी केल्या तर याने आपल्याला आपण स्वतःहून आम्लपित्ताला आमंत्रण देतोय की तुम्ही आमच्याकडे या. तर ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपण आम्लपित्त आणि ॲसिडिटी या आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. अगदी बरोबर. तर आज आपण ॲसिडिटी, आम्लपित्ताबद्दल सरांकडून माहिती मिळवली. सरांनी आपल्याला खूप छान प्रकारे हेतूबद्दल, त्याचे प्रकारबद्दल, त्याच्या लक्षणांबद्दल आणि चिकित्साबद्दल सरांनी आपल्याला माहिती पुरवली. तर आयुर्वेदाच्या मदतीने आपण या आम्लपित्त या रोगांवर सहजपणे उपचार करू शकतो, यांना टाळू शकतो असं आपल्याला कळलेलं आहे. तर सर, तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आमचं एवढं छान प्रकारे मार्गदर्शन केलं. आरोग्य संपदा टीमच्या सर्वांना माझ्याकडून धन्यवाद आणि महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदा होईल ही अपेक्षा.
तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. नमस्कार.